हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण मँगो पल्प वापरून रव्याचे लाडू बनवणार आहोत. त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया. या वाटीच्या साह्याने आपण 2 वाट्या रवा घेतलेला आहे, 1.5 वाटी मँगोचा पल्प काढून घेतलेला आहे, अर्धी वाटी तूप आणि 2 वाट्या साखर घेतलेली आहे. आपण त्याच्यासाठी मगजबी, वेलची, काजू, बदाम कट करून घेतलेले आणि बेदाणे. आता आपण सुरुवातीला छान असा तुपात रवा भाजून घेणार आहोत. असा रव्याचा कलर चेंज होईस्तोपर्यंत आपण रवा भाजून घेणार आहोत. आता आपण गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे. त्या कढईमध्ये आपण 2 वाट्या रवा घेतलेला, अर्धी वाटी तूप हे सर्व घालून घेणार आहोत आणि ते मिक्स करून आपण मीडियम टू स्लो गॅसवरती हा रवा भाजून घेणार आहोत. सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये सर्व तूप आपण मिक्स करून त्याचे आपण ज्या रव्याच्या गुठळ्या झाल्या ते मोडून घेणार आहोत आणि छान असा आपण रव्याला असा गोल्डन कलर येतोपर्यंत आपण रवा भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता आपलं तूप छान असं रव्यामध्ये मेल्ट झालेलं आहे. आता आपण रवा भाजून घेणार आहोत. आता आपल्या रव्याचा कलर चेंज झालेला आहे. आपला आता रवा पण छान असा भाजून झालेला आहे. आता आपण हा रवा थंड करण्यासाठी थोडंसं ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण एक कढई घेणार आहोत. त्या कढईमध्ये आपण पाक बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपण 2 वाट्या साखर आणि आपण जो 1.5 वाटी मँगो पल्प घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असा मिक्स करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल पण करायचा नाही. आपण मँगो पल्पमध्येच आपण ही साखर पूर्णपणे वितळून घेणार आहोत. त्याच्यासाठी एकसारखं सतत हलवून घ्यायचं आणि याची आपण एकतारी पाक बनवून घेणार आहोत. आपल्याला मऊसूद लाडू करायचे आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यासाठी एकतारी पाक करणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपला छान असा मँगो पल्प याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. आता आपण एकसारखं हलवून घेणार आहोत आणि पाहणार आहोत की आपला एकतारी पाक झाला आहे का नाही. अजून आपण 1 ते 2 मिनिट हलवून घेतलेलं आहे. असं सतत छान असं फेसळून द्यायचं ते पाक. आता हलवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी वेलची कुटून घेतलेली आहे ती कुटून घेतलेली वेलची त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि वेलची त्या पाकामध्ये आपण छान अशी मिक्स करून घेणार आहोत. वेलची मिक्स करून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा हा पाक 1 ते 2 मिनटासाठी आपण एकतारी झालं का ते पाहून घेणार आहोत. आता आपला एकतारी पाक छान झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये जो भाजून घेतलेला रवा आहे तो घालून घेणार आहोत आणि छान असा तो त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्याच्या बिलकुल गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत. आपण एकसारखं हलवून घेणार आहोत आणि छान असं आपण त्याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत त्या पाकामध्ये. त्याच्यामुळे हे लाडू खूप मऊ आणि होतात. आता आपण गॅस पण बंद केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बेदाणे टाकून घेतलेले आहे, पंपकिन सीड्स टाकून घेतलेले आहेत आपण आणि छान असे हे पण मिक्स करून घेणार आहोत आणि हे 2 तासासाठी आपण साईडला ठेवून देणार आहोत थंड होण्यासाठी. आता आपले 2 तास झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण कट करून घेतलेले काजू आणि बदामाचे काप घालून घेणार आहोत आणि त्याच्या आपण छोट्या साईजचे आपण लाडू वळून घेणार आहोत. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही वळून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता आपले छान असे लाडू वळून झालेले आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व उरलेले जे लाडू आहेत ते लाडू बनवून घेणार आहोत. तुम्ही मँगोचा सीझन आहे तोपर्यंत त्याचे मँगोचे रवा लाडूची रेसिपी नक्की एकदा बनवून पहा. खूप सोपी रेसिपी आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचे उरलेले लाडू पण बनवून घेणार आहोत. आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान मऊ आणि सॉफ्ट लाडू झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.